जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे ह्या युट्यूब चॅनलवर. तर सकाळ झालेली आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आमचं दोघींचं चालू आहे सकाळचं गडबड, कारण सकाळी सकाळी धावपळ राहते कामाची. आणि सकाळी म्हणजे उठलं म्हणजे भरपूर कामाचं असं हे राहतं आणि काम सकाळी सकाळी भरपूर राहतं. तर हे बघा, तर आता सकाळचं झाडून झुडून आणि जनावरांचं पण आवरलेलं आहे. तर अंगणामध्ये सडा आणि रांगोळीचं पण झालेलंच आहे. तर आता फक्त स्वयंपाकाचं आणि त्याचं राहिलेलं आहे. तर इकडे बघा आमचे जनावर किती मस्त बसलेले, दोन बैल म्हणजे तिकडे आम्ही वावरात नेऊन बांधलेले, कारण आता थोडस म्हणजे मक्काचं रान थोडस आमच्या शेजारी चाललं होतं. तर ते बैल तिकडे नेऊन बांधले आणि गाय तिकडे मस्त कुट्टी खायची चालू आहे. आणि आमची दोन पिल्लं पहा किती मस्त बसलेले आरामात, एकमेकाला पाठ देऊन एकदम भारी अशा आरामात. तर दिवसभर म्हणजे त्यांना तिकडे बांधलेलं राहतं त्यामुळं. आणि आता इकडं सगळं व्यवस्थित आवरलेलं आहे. तर आता सकाळचे काम म्हणजे चहा पाण्याचं पण आवरलं. आणि इकडं बघा, तर चहा पाणी वगैरे झाल्याच्या नंतर मग सकाळ सकाळची गडबड, कपडे वगैरे धुवायचे राहते, कारण मग एक तर आवळलंय भरपूर आलेलं आहे पहा तुम्ही. आणि पावसाचा तर काही अंदाज वाटतच नाही, कारण फक्त सांगतायत का पाऊस येणार आहे म्हणून. पण बाकी पाऊस तर काही येणार नाही, कारण आम्हाला बाकीचे बी मक्काचं त्याचं काम आवरायचं आहे. पण हे पावसामुळे काही जमाना नाही. आणि तोपर्यंत कपडे बी धुवून झाले आपले. आणि इकडं कविता चालू आहे पोळ्या करायचं काम, कारण मग सकाळी सकाळी थोडं पटकन आवरलेलं बरं राहतं. आणि आमचा शंभून सोमपापडी जर एकदा जर इकडे आले ना चुली पशी, मग लई अडवाईन करतात. त्यासाठी त्यांना एकदा झोपी लावलं दोघांना पण. आणि कविता चालू आहे आता इकडे पोळ्या करायचं काम. भाजी नंतर करणार आहे मग एकदा. हा, भाजी आता एकदा चपात करून घे चुलीवरती आणि भाजी नंतर करते मग. हा ना, मग कारण गॅसवर लई होतं ग, बरं चुलीवर बाहेर मस्त आणि बाहेर भारी वातावरण एकदम फ्रेश. हा ना, मग थोडं थोडं ऊन पडायला लागलं बरं का. आता सकाळी असं वाटलं शितुड्याला लागले होते, म्हणलं बाई आता पाऊस येतो काय का. पण आला बी पाहिजे कपाशांना. एक तर कपाशांना पाणी चालू आहे आता, कपाशाला आता पाणी भरावं लागू राहिलं. हे बघा म्हणजे थोडस ऊन पडलेलं आहे आणि थोडस म्हणजे शिरळ पण आहे. आणि काही काही म्हणजे असं शितुडे बी येऊ राहिले एखादा अर्धा. तर कविताच्या पोळ्या पण झाल्या आणि आज जरा जास्तच फास्ट आवरली, कारण ऊन बी पडू राहिलं थोडस. मग हा ना, मग त्याच्यानंतर काही सांगता नाही. जर पप्पा जर म्हणले ना आपल्याला का मक्का काढायला सुरुवात करला, तर मग चालू आहे पटापट काम आवरायचं. आणि आज मस्त असा बेत आहे आपल्या भाजीचा. आज चवळीच्या घुगऱ्या करून राहिले, म्हणलं दिवसभर म्हणजे भाजी पातळ लागायची, त्याच्यामुळं चवळीच्या घुगऱ्याच भारी लागून खायला. हा, मग रशाची भाजी कसं दिवसभर आपण काम करतो तर मग लागते आपल्याला दिवसभर रशाची भाजी. आणि आता लगेच म्हणजे घुगरे शिजलेले आपल्या, आणि घुगऱ्याला लगेच फोडणी द्यायची आपल्याला. तर बा आता भाजी पण झाली आपली. पण ताई आता पप्पा ते पण आले पाहिजे सगळे सगळे, म्हणजे गरम गरम खायला पण बसायला लगेच. हा, येतीनच ना आता, भरपूर टाइम झाला, 9 साडे 9 वाजत आले ना आता. हा ना, कारण सकाळी सकाळी कसं म्हणजे मग लगेच जेवायला बसते. हा ना, मग गरम गरम चपाती आणि भाजी लगेच बाहेर लागती. तर आता स्वयंपाक पण झाला, मस्त चपात्या आणि आपल्या चवळीच्या घुगऱ्या केलेल्या आहे. आणि आम्हाला तुम्हाला माहितच आहे, आम्हाला रोजचा म्हणजे देवीला नैवेद्य न्यावाच लावतो, आम्ही नेत राहतो. तर मम्मी चाललेले आता मंदिराकडे, कारण आता देवीला आंघोळ वगैरे घालून आल्या सकाळी सकाळी, मग तिकून येत राहत्या. तर मम्मी लवकर या बर का. हा ना, जेवण करायची. मग काय झालं, सोमपापडी उठली वाटतं आता. तर आता जेवण चालू आहे आमचे. आता बाकीच्यांचे झाले, पप्पाला काम होतं त्याच्यामुळे ते लवकर जेवण करून गेले. आता आणि 3 जण राहिले जेवायला. तर या सगळेजण मस्त चवळीच्या घुगऱ्या खायला. शंभू काय खातो?
शंभू सोनपापडी मम्मी त्या बी जेवू राहिल्या. आज आपण 3 जण राहील जेवायचं. सोनपापडी कस काय झाले घोगऱ्या? सोनपापडी छान झाले बाई. चांगलं छान झाल्या. चांगलं शंभू चांगलं झालं. शंभू खातो. तर आता आमचे जेवण खाऊन बी आवरले आणि आता चाललेलो आम्ही वावरामध्ये. तर वावरात म्हणजे एवढं काय आता काही कामं नाही चालू. मग म्हणलं आता जावा तिकडे जशी चक्कर मारून यावा, कारण आम्ही ना आता भरपूर दिवस झाले कांदे ते लावलेले. तर म्हणलं चला आता वावरात चक्कर मारून येऊ. कांदे बिंदे कसे झाले, खुरपायला आले की नाही ते पाहू. तर आता कांदे चांगले झाले असं बरं का. गवत काय माहिती आहे का नाही, पण मग आता कांदे पाहू आपण. हा ना. तर आता आपण आलेलो आहे कांद्याच्या वावरामध्ये आणि कांदे पण किती मस्त असे रोपलेले. गवत काही नाही झालेलं अजून कांद्यामध्ये. गवत आता त्याला हे मारेल होतं ना गोल, तर बारीक बारीक जे गवत उठलेलं होतं ते सगळं जळून गेलंय. कारण आपण कांदे लावल्यानंतर 1 महिन्यानी 15 दिवसांनी असं गोल मारित राहतो, म्हणजे थोडंफार बारीक गवत राहते जळून जातो. आणि एकदम मस्त कांदे झाले आपले आता. पण किती मस्त दिसते कांद्याच प्लॉट. आणि सध्या धुई ते काही नाही ना, त्याच्यामुळे धुई जर असली ना तर मग लई कांदे मरत राहते. तर आता एवढं काही नाही, त्याच्यामुळे चांगले कांदे आले आपले. तर आता आलेलो आहे आपण रोपाच्या वावरामध्ये. रोप पण पान किती मस्त उगले सारे सारे. आता 8 दिवस झाले ना आज बरोबर. 8 दिवसात बरोबर मस्त ताशी लागत रोप. हे पण एकदम सारे सारे दिसतंय ना मग. आणि एकदम असं दाट असं मस्त उतरलं. हा जास्त म्हणजे एवढं दाट बी नाही, पण चांगलं आहे मस्त. असंच रोप म्हणजे पाहिजे, कारण जास्त जर दाट असला ना तर मग ते एवढी काडी अशी चांगली होत नाही. आपलं ट्रॅक्टर चाललं घरी. कुट्टी घेऊन आला ना, काय माहिती कुट्टी आणली काय जनावरांना आणलेली असं आणलेली असली तर बरं होईल. आणि याच्यामध्ये आपल्या भुईमुगाचा वावर होता, भुईमुग पण उतरला. भरपूर उतरलेला भुईमुग, पण काय इकडे जास्त उतरलेला. इकडे जास्त उपटून घ्यावं लागल. आणि आता पाऊस येत नाही, त्याच्यामुळे स्प्रिंगलर बी चालू आहे त्याला, कारण रात्रीची लाईट आहे, त्याच्यामुळे रात्रीच पलटावं लागतं स्प्रिंगलर. तर हे बघा इथं वल्ल बी आता भारी. वल्ल रात्री पाणी दिलं ना. हा ना. हे पहिले धनी उतरले वाटतं बा. कुठे उतरले पहिले आपण टाकले, पहिले टाकेल उतरलेले हे बाई. हे इथे उतरलेले मस्त उतरले आता चांगले. तर आता आपल्याला रोपाच्या वावरामध्ये धने लावायचे होते आणि धने आणलेच होते घरून. तर हातावर पण चोळून घेऊ राहिले काय. हातावर चोळलेले ना व्यवस्थित चांगले असे फुटते. आणि मग जे आपण लावितो का धने सगट असते तेवढे खास उतरत नाही. मग रगडून घेतले म्हणजे थोडेसे असे हातावर केले का मस्त असे उतरते. मग तर देऊ आता लावून वल्लाचे म्हणलं रान. आणि ह्या वरम्याला लवरती म्हणजे रोप पण नाही आणि व्यवस्थित धने येतील. माझ्याकडे द्या काही. हा याच्यात घे याच्यात, मी ना डायरेक्ट धनलतच घे. हे वरच्या वरम्याला या आपण इकडल्या साईडनं लावले. आता इकडल्या साईडनं लावू. आणि आपल्याला 2-2, 4-4 असे म्हणजे वल्ल्या रानात आहे ना असे खोसून द्यायचे, म्हणजे मग ते बरोबर येतात. तर हे पहा असे आपल्याला वरम्याला असे धने असे खोसायचे, कारण की पाणी दिल्याच नंतर ते काय लगेच 7-8-10 दिवसात लगेच उतरते. तर पहिले लावेल पण उतरले ते आता चांगले चांगले उतरले ना. आता लावून देऊन म्हणजे मग कसं टप्प्याटप्प्याने येतील. आणि आपल्याला कशी वावरात ताजी ताजी कोथिंबीर खायला बी भेटती, तसं बाजारातून आणल्यावर ती 8 दिवस खावं लागती. तशी कशी ही तशी रोज उपटली आणि घेऊन गेला तरी होतं. 2-3 झाडं जर उपटून नेले कोथिंबीरचे तर कितका मस्त अशी ताजी ताजी भर राहत. त्यासाठी आपण आहे ना म्हणजे दरवर्षी रोपामध्ये कांद्यात लावतच राहतो. तर बघा आता आम्ही म्हणजे धने बी लावून झाले आमचे. कविता चालू झाले का ग. आणि हे बघा एकदम मस्त असं म्हणजे भारी वाटू राहिलं, कारण इथं एकदम गारगार आहे. आणि जेव्हा आम्ही स्प्रिंगलरचं पाणी दिलेलं चालू इथं एकदम असं वल्ल वल्ल वावर आहे. आणि पाऊस जर आलेला असला तर मग पूर्ण वावरातच एकदम भारी वाटत. तिकडे कांदे पण आपले एकदम मस्त झालेले. आणि इकडे नंतरून लावले होते रोपाच्या वावरामध्ये, तर त्याला पाणी द्यायचं बाकी आहे. तर ते बघा लगेच थोडेसे कसे सुकलेले वाटते. तर मग एखादा पाऊस जर आला ना तर भारी राही ना. आता आहे की नाही का. आणि रोप आहे का खाली वरम्याला लाव, म्हणजे मग कसं नंतर आपल्याला बरं राहतं. आणि भुईमुग बी काढावं लागेल बाई आपल्याला या रोपातला. लई भुईमुग उतारला याच्यात. तर आता आलो तिकडून वावरातून धने ते लावून आणि इकडं मंदिराकडे पण आलो. आणि कविता गेलेली आता पेरूच्या झाडापाशी. आता काय माहिती पेरू सापडते की नाही का, आहे का नाही शोधू राहिली. आता एक मस्त त्याला भरपूर पेरू लागले, कारण आम्ही भरपूर दिवसाच आलो पण नव्हतो इकडं. तर तिचं चालू आहे आता पेरू शोधायचं काम. आणि मी इकडे बसलेले होते, म्हणलं आता हिला म्हणलं चाल बाई लय ऊन बी पडलं दर्शिक बसू.
पण मग नंतर ध्यान आला का आपल्या इथं आपण म्हणजे जेव्हा भुईमुगात आपण थोडीशी हावरी लावलेली होती ती पण म्हणजे आम्ही इथं उभा करून ठेवली होती. तर हे बघा म्हणजे जेव्हा आपण हरभरे हे केलं ना आपण भुईमुगातले एक हावरी टाकलेली होती तर त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला अशा म्हणजे 10-12 पेंड्या अशा हावरी निघलेली होती आणि मग तिला वाळायला पण उशीर होता. मग आम्ही काय केलं का इथं पोर्च मध्ये का नवीन घरात तिथे खाली एक इनर आथरलं आणि त्याच्यावरती सगळ्या पेंड्या उभ्या करून दिल्या. म्हणजे मग म्हणलं मग नंतरून आहे ना थोडी वाळली का मग चांगली अशी आपली हावरी तयार होईल. तर बघू आता काय होतं निघती की नाही वाळली का नाही. सापडला का पेरू? सापडला आता नाही. एकच होता का? एकच आता. एवढे अजून काही पिकेल नाही त्याला आहे ना. ही शर्मिला कस काय आली इकडं? भाभीन द्या नाही मका समोर आल्या ना. हा मी तर म्हणलं ती इथं आलेली होती का ग बाई? हात केलं म्हणते आली. ए पिल्लू तेरी मा किधर आहे? वा आमच्या इकडं ते भाभीन त्याला आहे ना कामासाठी तर त्यांची मुलगी ही आणि सोमपापडी शंभू त्यांच्यासोबत राहते खेळायला. मग ती आम्हाला बघितलं तर आली लगेच इकडं. चल आता बघू आता हावरी निघती की नाही. वाळले आता भरपूर दिवस झाले हावरीला आहे की नाही. तर आता लगेच चालू आहे म्हणलं आता घ्यावा हावरी आलोच इकडं तर घ्यावा लगेच हे करून. का ग किती निघू राहिली? थोडी निघू राहिली ना. हा ना आम्हाला घरून जर माहित असतं ना आपल्याला का हावरी हे करायची तर आपण काहीतरी बारताना वगैरे काहीतरी आणलं असतं ग. पण जाऊ दे आम्ही गवताला धुडके आणल्याच होते म्हणलं आता गवत बिवत न्यावं लागन. तर मग ते धुडकेच आतरले खाली आणि घेऊन राहिले त्याच्यावर म्हणजे मग कसं आता थोडीशी निघू उभी राहिली. हे बाय ए अगं थोडं थांब. निघती ना. हे काय निघू राहिली ना. आणि यंदा एवढी काही खास हावरी नाहीये कारण पाऊस बी आणि एवढे म्हणजे लवकर भुईमुग निघला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला म्हणजे तिथं रोप टाकायचं त्याच्यामुळे लवकर रान तयार करावं लागलं. मग हिरवीच आपल्याला हे करावं लागली ती सोंगून आणि पेंड्या बांधावं लागल्या. त्याच्यामुळं मग त्याच्यामधल्या आतमध्ये जे एवढे खास असे हावरी पक्की नव्हती झाली तरी पण म्हणजे दोन अशा भरपूर पेंड्या झालेल्या आहेत 15-20. तर बघू आता कितीक निघती कितीक नाही. चांगलं झटकून घे म्हणजे मग नंतर जरी राहिली ना तर थोडीशी उभा करून देऊ आपण ऐक नाही. तर आता आपली हावरी पण तयार करायची होती आणि तयार पण झाली. गबळ भरपूर आलं त्याच्यात. गबळ काय आता घरी गेल्यावर हे करू पण मग आता तो वार लागत काही लई लागत का? हा नाही काय थोडं लागू राहिलं मग घरी गेल्यावर नुसतं त्यातलं गबळ काढता येईल. हा ही काय हावरी चांगली हो. चांगली म्हणजे यंदा काही एवढी खास नाही पण बरी आता काय मागच्या वर्षी तशी किती मोठी झाली आपल्याला चांगली दीड आदुली झाली आपल्याला मागच्या वर्षी. आणि यंदा किती उतरती ती हावरी? यंदा उगावून शिकवती एवढी काही खास नव्हती पण म्हणलं बरी आता नसल्यापेक्षा लागत आपल्याला. आणि गवळ जाळून टाकलं काय लगेच म्हणलं मग ताणच नाही राहणार ना. त्याच्यामध्ये हावरी राहिलीच नव्हती काही. नाही काहीच नाही राहिली. येवानी असं पड राहिलं खाली. घरी गेलो का सोपाना ते चांगली करून घेऊ पण तिथून गबळातून काढून घेऊन आहे का नाही. हा मग मम्मी बरोबर घरी गेलं नीट करते. गबळ मागं पडत ना. हा नाही काय आता त्याला वार चांगलाच जादा लागत आणि लई लावाच उभ्या नाही हे करतात ना मग हलकं राहत ना ते. काय चांगलं वार सुटला वारं सुटलं जातं गबळ माग. हे काड्या आणलाय त्या घेऊ गोळा करून. तर आता हावरी ते बी नीट केली थोडीशी हावरी निघली. दरवर्षी जरा जादा राहती. यंदा काही एवढा पाऊस नव्हता त्याच्यामुळे एवढी काही अशी म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळे बी म्हणजे हे झाली ती एवढी काही खास आली नाही पण मग बरी आहे. हा ना मग आणि म्हणजे एकदम जास्त बी नाही लागत आणि कमी बी नाही लागत व्यवस्थित असा पाऊस लागतो. तर चाल बाई चाल. आणि बरं राहते म्हणजे कसं आपल्याला भाजीला याला घालायला एखाद्या आता नवरात्र बी येईल तर मग थोडीफार टाकलेली बरं राहते. चला बाई. तर चाललो आता आम्ही घरी कारण मग भरपूर टाइम झाला आणि जनावरांचं बी आवरायचंय त्यांना पाणी बिणी दाखवावं लागन. तर आपण ते बी गेले बकऱ्या घेऊन आणि सोमपापडी बाप्पाचं ट्रॅक्टर चालू होतं त्याच्यामुळे घरी कोण नाही आणि आता आम्ही चाललेलो इकडं. तर आलो आता आम्ही वावरातून आणि इकडं चालू आहे. तुम्ही बघा मम्मीचं दळण करायचं काम चालू आहे कारण आता पाऊस पण म्हणजे वातावरण पूर्ण तयार झालंय बघा आणि किती दिवसात चालू आहे नसतं पाऊस यायचं पण येणार नाही. आवा कुठं जायचंय तुम्हाला गावात? मोटर चालू करायची. हा का? अहो पाऊस येणार आहे आज. मग शंभू चाल इकडे पप्पा चालू आहे चहा घ्यायचं काम दुपारचा चहा. आणि आता
थोडं पाण्या पावसाचं मम्मी म्हणे बाई मी दळण करून ठेवते, तर मम्मीचं चालू आहे. मग मम्मी जशी बोलून चष्मा वापरायला आला तशी मम्मीला चांगलं दिसू राहिलं माहितीये का आता का मम्मी. हे शंभू तू जाय ना आईला दळण करू लागायला जाय, जाय बरं आईला दळण करू लागायला जाय. तर आता मम्मी आणि कविता दोघी पण दळण करायला बसलेलं आहे, कारण आता म्हणजे पावसाचं वातावरण पण तयार झालंय आणि पानवारा पण सुटलेला आहे, त्याच्यामुळे मग दोघी पटकन आवरण. शंभू तू बी दळण करू लागत काय आईला त्यांना आवरा पटपटा. हा मग आता काय पाऊस यायचा हे झालं ना मम्मी. हा ना मग तर बघा किती आवळ आलेलं आहे. आणि इकडे मम्मी त्यांचं बी चालू होतं दळणच काम, पण मग आता पाऊस बी भर म्हणजे येऊच राहिले शितुडे आणि आबा बी आलेले आता गिन्नी गवत घेऊन, कारण जनावरांसाठी बी मग नंतर लय वल्ल्या चिल्ल्याचं जावं लागत त्यासाठी. अहो चला पटकन पाऊस आला बरं का. हा ना ये बा ना लय आवळ आलं बरं का तिकडं. तर आपल्या जनावरांसाठी म्हणजे संध्याकाळच्या वैरणीसाठी आपण गिन्नी गवत आणत राहतो, तर आबाने आज पटकन आणलेलं आहे लाईट यायच्या आधी, म्हणजे मग नंतर तिकडं पाणी ते भरायला जावं लागतं त्यांना. आज काही गरज नाही पडणार का पाणी भरायची, आज पाऊसच येणार आहे. कशाचं पाऊस आणि कशाचं काय का नुसतं आबळ आला कायच पत्ता नाही. हा ना बाई किती आलता मावशी घास वाटला, आता किती पाऊस होईना. शेंगदाणे नव्हत राहिले ना लगेच आपल्याला आहे ना आता. हा ना मग बरं झालं. त्या मग त्यांनी सगळ्या शेंगा दिल्या सांडून. आणि कसं थोड्या वेळात जास्त काम होतं त्याच्यामुळे मग आपण मशीनाचं म्हणजे शेंगदाणे मशीनाच काढत राहतो. हा ना मग जर एक गमिलभर शेंगा जर काढल्या ना तर मग 8-1 दिवस ताण नाही राहत, त्याच्यामुळे मग काय आता बरं आहे फास्ट मध्ये होतं. तर पहा म्हणजे आता 10 मिनिटात मी 2 गमिले शेंगा पण फोडून झालेले आहे आणि म्हणजे कमी वेळात जास्त काम होतं. आणि तुम्हाला आम्ही मागचा व्हिडिओ दाखवलाच होता की तुम्ही म्हणे का म्हणजे आपण ज्या मशनी बसल्या शेंगा दाखवल्या होत्या, तर काही ताईंनी कमेंट केली का ताई तुम्ही आम्हाला ते मधल्या शेंगा दाखवल्याच नाही. तर मशीन आपण म्हणजे पूर्ण विकताना नाही ना तर आपल्या पूर्ण शेंगा अशा म्हणजे खाली जर लढले ना पूर्ण शेंगा भुगा होतो, म्हणजे याच्यात आहे ना एकदम बारीक गटक नाही असले तरच राहते, नाही तर राहत नाही, सगळ्या शेंगा फुटते आपल्या. तर पहा आता आपण मशनीतून काढल्या शेंगा आणि दाणे पण पहा किती खाली. आणि म्हणजे आम्हाला ताईन त्यांनी कमेंट केली दादा ताईना की म्हणे तुम्ही शेंगदाण्याचं खालचं म्हणजे भुगा दाखल नव्हता, शेंगदाण्याची फूट होती का नाही होती. तर अजिबात अशी शेंगदाण्याची फूट होत नाही आपली, तर एकदम सगळं शेंगदाणे हाय. तर हे पहा मी शेंगदाणे तुम्हाला काढून दाखवते, अजिबात आपली फूट होईल शेंगदाण्याची. तर हे पहा किती मस्तपैकी आपले शेंगदाणे मसनीतून निघलेले आहे, म्हणजे शेंगदाण्याचा बारीक भुगा पण नाही होत, एकदम सगळं शेंगदाणे आणि कमी वेळात जास्त काम होतं. तर पहा आत्ताच आता आम्ही वावरातून घरी पण आलो आणि 2 गठुडे गवताचे गवत पण घेऊन आलो. तर आताच घरी आलो होतो आणि घरी आल्याच नंतर लगेच झाडून झुंडून घ्यायचं चालू होतं. तर पहा आपले हरण तर गवत खाऊन किती मस्तपैकी अशी टम झालेली आहे. तर ताईचं चालू होतं इकडे झाडून घ्यायचं. झालंय झाडून. हा ना तिकडून हा ना गवत घेऊन यायला टाइम झाला. हा ना गवत मस्त वावरात, पण मग आता पावसामुळे मग लवकर घरी यावं लागलं. लय म्हणजे चरून आणल्याच नंतर त्यांना टाकलं लय राडा करते त्या मग. हा हरण पण पान किती अशी टम झाली. पाऊस पहा आपला असं थोडासा भुरभुर येतोय आणि अंगणामध्ये पण वल्ल झाला. आता आबळ पण पहा किती आलं आणि आता दिवस माळतच आला, म्हणजे 5-5:30 वाजले असेल. हा ना टाइम कळणार नाही काही.
तर पहा आमचं दिवसभरचं काम झालेलं पण आहे आणि सकाळपासून आम्ही म्हणजे काय काय काम केलं ते तुम्हाला दाखवलं. आणि खरं म्हणजे थोडं थोडं बुरबुरी येऊ राहिली पावसाची आणि पावसाची आपल्याला खरंच गरज आहे. कारण आता पिकाला बी थोडे थोडे म्हणजे पाणी चालू आहे आणि थोडे सुकायला बी लागलेले तसे कपाशा ते सगळं पाणी चालू आहे. तर पाऊस नसल्यावर असं एकदम मन काय होतं असं बेचैन राहतं का पाऊस यायला पाहिजे. आणि पावसाळ्या दिवसात पाऊस जर आला नाही तर नंतरून मग आपल्या दुसऱ्या बी कामाची किंवा दुसऱ्या पिकाची बी मग हे नाही राहत का आपल्याला म्हणजे नेमकं ताळमेळ नाही राहत आपलं कोणतं काम करायचं कोणतं नाही. तर म्हणजे आपलं असं आहे आता आमचं रोजचं जे समजा वावरात जर काही काम नसलं तर घरी थोडंफार असं दिवसभरचं रुटीन चालू राहतं आमचं बारीक निरी. कारण आपल्याला जनावर ढोर राहते बकऱ्या त्यांचं पाहावं लागतं. आणि मग थोडेफार असे काम आता सकाळपासून आम्ही संध्याकाळपर्यंत एक छोटासा ब्लॉग बनवला होता. तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.